राज्य सरकारची लाडकी बहीण आता निवडणुकीनंतर दोडकी झाली का असा प्रश्न हिंगोलीमध्ये महिलांना पडलेला आहे आणि हेच कारण शोधण्यासाठी हिंगोलीतील ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेल्या आहेत। 10-20 नव्हे तर 100 महिला आलेल्या आहेत आणि या महिलांनी केवायसी केली, सगळं केलं, मात्र अजून देखील त्याच्या खात्यावरती पैसे पडत नाही आहेत। कुणाच्या खात्यावरती पैसे अजून सुरू झाले नाहीत तर कुणाला 2 हप्ते मिळाले, कुणाला 1 हप्ता मिळालेला आहे। कोण केवायसी केली त्याने हात वर करा। तर ह्या सगळ्या महिला आहेत ज्या हिंगोली, कळमनुरी, औंढा, वसमत आणि सेनगाव या सगळ्या 5ही तालुक्यामधल्या आहेत। कोणी डिग्रस कराळेचा आहे, कोणी खरवड मरवडचा आहे। या सगळ्या गावामधून आलेले आहे। ही महिला तर दोन्ही लेकरं घेऊन इथं आली। काय अडचण आहे बाई? आम्ही केवायसी केली तेव्हापासून आम्हाला पैसे पडले नाहीत। अगोदर पैसे लेगोरल पडत होते, आम्हाला केवायसीची मुदत वाढून द्यावी ही नम्र विनंती सरकारला। मावशी पैसे पडले नाही का? नाही पडले, 2 हप्ते झाले आम्हाला पैसेच नाही आले। मुख्यमंत्री म्हणले माझी कोणतीच बहीण योजनेपासून दूर राहणार नाही। मग केवायसी झाली तशी पैसे पडले नाहीत। अगोदर चालू होता, 1 महिना नाही रुकला। तशी केवायसी केली तसे चुकीचं आहे। तुमचे आमचे नाही पडले, केवायसी केली तशी कलगावचे। मावशी पैसे आले का नाही लाडक्या बहिणीचे? आले, डिसेंबर महिन्यापासून पैसेच नाही आले। कलगावचे हो आम्ही। बर, इकडच्या महिलांकडे जाऊया। बाई किती हप्ते आले? एक पण नाही आताचा। बर, का नाही आला? केवायसी करून पण नाही आला। बर, मग तुमच्या गावातले ग्रामसेवक आहेत, मग अजून कोणी कर्मचारी आहेत, ग्रामपंचायत सेवक, त्यांना विचारलं का? नाही सर, मग इकडे काय उत्तर मिळालं आता? केवायसी चुकली। केवायसी चुकली म्हणले। तुमचे आमचे 2 हप्ते पैसे काय येत नाहीत? काय येत नाही, 2 हप्ते झाले। आजीबाई पैसे किती आले? 2 हप्ते आले नाहीत, 2 हप्ते पडलेच नाहीत। आम्ही केवायसी केल्या तर त्या बँकेला गेले तर केवायसी झाली नाही म्हणायची तर। हो, हा हा। मी माळेगावून बोलालो। मैं 3 हप्ते चुकली, केवायसी झाली, सगळं झालं, तरी पण म्हणतायत की केवायसी चुकली म्हणतात। केवायसी चुकली म्हणाली तर आम्ही 1 हप्त्याची नाही पडली माझी। आम्ही डिग्रस बुजुर्गून आलेले आहे। आमची केवायसी नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला नाही। सरकारला नम्र विनंती करण्यात येते की आमचे दोन्ही हप्ते द्यावे। पण आता कलेक्टर ऑफिसला दारात येऊन बसले, तुम्ही कधी उठणार इथून? भेटल्याशिवाय उठणार नाही, उपोषण केल्याशिवाय। कधी उठणार तुम्ही? भेटल्याशिवाय उठतच नाही। आम्हाला काहीतरी न्याय देतील तेव्हाच उठू आम्ही। ते आम्हाला म्हणते की तुमची केवायसी चालू करू, तुमचे पैसे देऊ, तेव्हाच आम्ही उठणार इथून, नाहीतर उठणार नाही। आम्हाला कलेक्टरचं दार आहे, कलेक्टर साहेबांचं जे ऑफिस आहे त्यांचं दार आहे, कधी उठणार इथून? जेव्हा कलेक्टर साहेबांना सांगेल की तुमची केवायसी मी पुन्हा चालू करा तो सरकार आहे, तेव्हाच आम्ही इथून जाणार, नाही तर जाणार नाही। हे बाई कधी उठणार इथून? केवायसी आमचे पैसे पडल्यावरच आम्ही उठणार। तोपर्यंत लेकरू घेऊन थांबणार इथं? लेकरू घेऊन थांबणार, मग काय करायचं? पैसे म्हणतात देतो देईनच पैसे। मुदत वाढून द्यावी हीच आमची नम्र विनंती। केवायसीची मुदत वाढवून द्या। या सगळ्या ज्या महिला आहेत त्या हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यामधून आलेल्या आहेत, शेकडोच्या संख्येने आलेल्या आहेत। इकडे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी यांचं कार्यालय आहे आणि जोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत सरकारच्या शासनाच्या दारामधून उठणार नसल्याचा पवित्रा या सगळ्या महिलांनी घेतलेला आहे। हिंगोलीमधील महिला फडणवीस सरकार विरोधात आक्रमक झालेल्या आहेत, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाल्यामुळे लाडक्या बहिणी संतप्त झाल्या असून त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलेले आहे। तर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने हिंगोलीतील महिलांना सरकारच्या विरोधात यल्गाल पुकारलेला आहे। निवडणुकीनंतर सरकारची लाडकी बहीण दोडकी झाली का असा प्रश्न या लाडक्या बहिणी विचारत आहे। तर या दरम्यान हिंगोलीच्या सेनगाव, औढा, कळमनुरी, वसमत आणि हिंगोली अशा 5ही तालुक्यातून शेकडो लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या। जोपर्यंत शासनाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करणार नाहीत तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा या महिलांनी घेतला। या दरम्यान हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी या महिलांच्या भेटीसाठी पोहोचले असून या महिलांची समजूत काढत आहेत। तर या पद्धतीची नवीन माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलवर नेहमी येत असते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर लोकांना शेअर करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।